हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC टाइम्स. ओके, तर आज आपण पोलीस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षेसाठी लागणारी बुकलीची यादी आपण पाहणार आहोत. ठीक आहे. जर तुम्हाला काही शंका वगैरे असतील तर तुम्ही crackmpscexam@gmail.com वरती मेल तुम्ही मला करू शकता आणि हे चॅनल सबस्क्राईब करा की जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. ओके, तर आता सुरुवात करूयात. पहिला विषय आहे आपला इतिहास. ओके, इतिहासामध्ये दोन सेक्शन्स, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. तर आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाला तुम्ही कोणती बुक वापरणार? तर पहिला आहे अनिल कठारे वापरायचं आहे, सेकंड आहे ते 11वी महाराष्ट्राचा इतिहास वापरायचा आहे आणि थर्ड आहे ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक वेबसाईट पाहिजे आहे तुम्हाला. ओके, महाराष्ट्र www.maharashtragovernment.in ही अशी एक वेबसाईट असेल ती तुम्ही गुगलवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यावरती वेबसाईट बघा. ओके, म्हणजे हे तीन तरी तुम्हाला हे वापरावेच लागतील: अनिल कठारे, 11वी महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक वेबसाईट. ओके, नंतर आहे आधुनिक भारताचा इतिहास. ठीक आहे, आधुनिक भारताच्या इतिहासाला इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे वापरायचं आहे. ठीक आहे, नंतर इंडिया सिन्स इंडिपेंडन्स नावाचं एक पुस्तक ते वापरावं लागेल, स्पेक्ट्रम वापरायचं आहे, ग्रोवर वापरायचं आहे आणि जयसिंगराव पवार वापरायचे. हे असे तुम्हाला एकूण 5 हे रेफर करायचे आहेत. ठीक आहे, अजून याच्यामध्ये भरपूर म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासाला भरपूर रेफरन्स बुक आहेत, पण ॲटलिस्ट हे तरी त्याच्यामध्ये मिनिमम आहे. ओके, आता याच्यामध्ये अनिल कठारे 11वी महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट. आता 11वी महाराष्ट्राचा इतिहास याच्यावरती जवळपास प्रश्न त्यांचे पडलेले आहेत, त्याच्यामुळे अनिल कठारेंचं पुस्तक तुम्ही चांगलं करा. ठीक आहे, अनिल कठारेंचे पहिले दोन मला वाटतं अजून एक नवीन त्यांच्यापर्यंत प्रकरण ॲड झाले की गांधी युगातील असं काहीतरी प्रकरणाचं नाव आहे, ते एक ॲड झालेलं आहे त्याच्यामुळे हे पेजेसची संख्या याच्यामध्ये वाढलेली आहे. तर पहिले दोन सोडून जे शेवटची प्रकरणं आहेत ती तुम्ही चांगली करा अनिल कठारेची. 11वी महाराष्ट्राचा इतिहास याच्या मला वाटतं नोट एकनाथ पाटलांनी नवीन ठोकळा काढला आहे मला वाटतं, त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास हा ॲड केलेला आहे. ओके, तर त्यातून बघा किंवा तुमच्याकडे समजा पुस्तक असेल स्टेट बोर्डचं तरी त्यातून सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट ही सुद्धा तुम्हाला बघावी लागेल आधुनिक महाराष्ट्र इतिहासासाठी. ओके, नंतर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, स्पेक्ट्रम, ग्रोवर आणि जयसिंगराव पवार. तर यांचा अभ्यास करताना तुम्हाला काय करायचं आहे एक्झॅक्टली? तर समजा कामगार चळवळी तुम्ही पाहताय, कामगार चळवळींचा हा एक चॅप्टर घ्यायचा, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, सिन्स इंडिपेंडन्स, स्पेक्ट्रम, ग्रोवर, जयसिंगराव पवार. याच्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स आहेत एक पुस्तक तुम्ही स्पेसिमन ठेवा. समजा तुम्ही ग्रोवर हा स्पेसिमन ठेवला आणि त्या ग्रोवरमधल्या जेवढ्या कामगार चळवळीबद्दल माहिती असेल ती तुम्ही कलेक्ट केली. ओके, त्याच्या खेरीज अजून ह्या 4 पुस्तकांमध्ये तुम्हाला असं कोणता वेगळा पॉईंट वगैरे मिळतो का, तो फक्त तुम्ही एका नोटबुकमध्ये ते नोट डाऊन करा. म्हणजे त्या तुम्ही जिथे नोट्स बनवले असतील त्याच्या नोटखाली हे तुम्ही नोट डाऊन करा. असं कामगार चळवळी असतील, शिक्षण असेल, वृत्तपत्र असेल, ठीक आहे, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी असतील, पुन्हा सगळे व्हायसरॉय येतील. ठीक आहे, म्हणजे एका ठिकाणी यांचं कलेक्शन करायचं ह्या 4-5 पुस्तकातून. ठीक आहे, असं केलं तर तुमचा अभ्यास ह्या इतिहासाचा चांगल्यापैकी क्लिअर होऊ शकतो. आणि एक ते आता काय करतात की समजा 15 प्रश्न इतिहासावरचे असतील तर त्याच्यावरती किमान 1 ते 2 असं विचारतं की हे विधान कोणी सांगितले, हे विधान कोणी म्हटले, म्हणजे एक विधान देतात आणि ते कोण म्हटलेलं आहे. तर ते तुम्हाला या इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स सिन्समध्ये असेल, ग्रोवरमध्ये असेल, तर याच्यातून जे विधान आहे ते तुम्ही कलेक्ट करा. ओके, याची एक सेपरेट नोटबुक बनवा, त्यातून ते विधानं जे असतील ती कलेक्ट करा, म्हणजे त्याचा तुमचा प्रश्न जो आहे तो जाणार नाही. ठीक आहे, तर हे झालं इतिहासाचं आहे. तर इतिहासाला तुम्हाला समजलं, आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाला अनिल कठारे वापरायचं, 11वी महाराष्ट्राचा इतिहास वापरायचं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट वापरायची. आधुनिक भारताच्या इतिहासाला इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स वापरा, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स वापरा, स्पेक्ट्रमचं पुस्तक वापरा, ग्रोवर वापरा, जयसिंगराव पवार वापरा. आणि ह्याच्यातून कसं चॅप्टर कलेक्ट करायचं हे तुम्हाला मी आता सांगितलेलंच आहे. ओके, आता वळून दुसऱ्या विषयाकडे. दुसरा विषय आहे आपला भूगोलाचा. ठीक आहे, याच्यामध्ये परत 3 सेक्शन आहेत, महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा. तर महाराष्ट्राच्या भूगोलाला AB सौदी, ओके, नंतर खतीब आणि विजय शिंदे ज्ञानावर पब्लिकेशनचं. भारताच्या भूगोलाला अनिरुद्ध, माजिद हुसेन आणि स्टडी सर्कल हे डोळे यांचं. ओके, आणि जगाचा भूगोलाला स्टडी सर्कल वापरा किंवा सौदींचं पण पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि 11वी-12वीचं जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत ते तुम्ही जगाच्या भूगोलाला याची वापरायचे आहेत. ओके, तर आता AB सौदी, खतीब आणि विजय शिंदे. स्पेसिमन पुस्तक ठेवायचं सौदी. ओके, सौदीचा एक चॅप्टर करायचा, त्याच्यामध्ये समजा एखादी पॉईंट कुठला तरी मिसिंग असेल तर खतीब आणि विजय शिंदेमधून करायचा. समजा तुम्ही ते वने घेताय. ओके, तर वनामधील समजा सौदीमधून एखादा पॉईंट मिसआउट झाला असेल तर तो खतीबमध्ये मिळेल, खतीबमधून मिसआउट झाला असेल तर तो विजय शिंदेमधून मिळेल. खनिज असेल, खनिजाचा समजा पॉईंट याच्यातून मिसआउट झाला तर खतीबमध्ये मिळेल, खतीबमधून मिसआउट झाला तर विजय शिंदेवरती मिळेल. तर ह्याची करताना तुम्ही तयारी कशी करायची, ॲटलिस्ट एक तरी तुम्ही क्वेश्चन हा मॅपवरती सोडवायचा डेली. ओके, डेली तुमचा एक क्वेश्चन हा मॅपवरती झाला पाहिजे. तुमच्याकडे जवळपास 2.5 महिने आहेत, म्हणजे जवळपास
75 दिवस तुमच्याकडे अवेलेबल आहेत. ओके, म्हणजे आजपासून जो मी व्हिडिओ बनवतो आहे तेव्हापासून 75 दिवस सांगतो. ओके, नंतर तुम्ही 10 दिवसांनी बघितलं तर कदाचित वेळ ह्याच्यामध्ये कमी होत जाईल. तर 75 दिवस म्हणजे डेली तुम्ही एक प्रश्न मॅपवरती बनवायचा आहे महाराष्ट्राच्या भूगोलावरचा. ठीक आहे, खनिज असतील, वने असतील, नद्या असतील, ते तुम्हाला मॅपवरती दाखवता यायला पाहिजेत. ओके, म्हणजे ह्या पद्धतीनं भूगोलाची तुम्हाला प्रिपरेशन करता येईल. सेम भारताच्या भूगोलाला सुद्धा सेम स्ट्रॅटेजी वापरायची. अनिरुद्ध स्पेसिमेन ठेवा किंवा माझे दुसरे स्पेसिमेन ठेवा. ह्याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदीमध्ये मिळतं. तुम्हाला कोणती लँग्वेज सूट होते ती बघा आणि त्याच्यावरून तुम्ही ते बुक वापरू शकता. ओके, आणि स्टडी सर्कल डोईफोडे पब्लिकेशनचं जे ओल्ड पॅटर्नचं पुस्तक आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. ओके, नंतर जगाचा जो भूगोल आहे. ओके, जगाच्या भूगोलाला तुम्ही स्टडी सर्कलचं आणि 11वी 12वीचं स्टेट बोर्डचं तुम्ही पुस्तक याच्यामध्ये वापरू शकता. ओके, नंतर आहे हे झालं भूगोलाचं. ओके, नंतर राज्यघटनेच्या संदर्भातील पुस्तक कोणते आपल्याला वापरायचे आहेत. तर पहिलं वापरा स्पेसिमेन ठेवा, हे रंजन कोळंबेचं पुस्तक, हे पहिला स्पेसिमेन ठेवा. ओके, नंतर युनिखंड 1 आपली संसद आहे, सुभाष कश्यपांचं आपले संविधान आहे, सुभाष कश्यप, एम लक्ष्मीकांत आहे, पी बी पाटील आहे आणि बंग आहे. ओके, तर रंजन कोळंबे स्पेसिमेन ठेवायचं आहे. याच्यातून समजा पॉईंट मिस आउट झाले तर खंड 1 कश्यप असेल, संविधान असेल, एम लक्ष्मीकांत असेल, पी बी पाटील असेल किंवा बंग असेल, याच्यातून ते तुमचं कलेक्शन एका ठिकाणी झालं पाहिजे. समजा राष्ट्रपती रंजन कोळंबेमधून करताय, समजा त्यातून समजा एखादा पॉईंट मिस आउट झाला असेल तर खंडमधून घ्या, सुभाष कश्यपमधून घ्या, एम लक्ष्मीकांतमधून घ्या, पी बी पाटीलमधून घ्या, बंग घ्या. म्हणजे एक चॅप्टर हा तुमचा ह्या सर्व पुस्तकातून व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर हे अशी राज्यघटनेची बुक लिस्ट आहे. कोणते वापरणार तुम्ही? रंजन कोळंबे वापरायचं आहे, युनिखंड 1 वापरायचा आहे, सुभाष कश्यप वापरा, एम लक्ष्मीकांत वापरा, पी बी पाटील वापरा आणि बंग वापरा. पण स्पेसिमन रंजन कोळंबे याचं रीडिंग चांगलं झालंच पाहिजे. ओके, नंतर आहे पंचायत राज किंवा ग्राम व्यवस्थापन त्याला म्हणून. हे तुम्ही कशामधून करणार? ज्ञानदीपचं पुस्तक घ्या, किशोर लवटे. ओके, किंवा किशोर लवटे वाचण्याआधी एकनाथ पाटलांचं ठोकळ्यामधलं पंचायत राज तुम्ही करू शकताय. ओके, म्हणजे एकनाथ पाटीलमधून पहिल्यांदा करा म्हणजे बेसिक क्लिअर होईल. नंतर किशोर लोटेमध्ये जा. ओके, आणि ह्याचे पॉलिटिक्सचा अभ्यास करताना काय करा की आत्तापर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका असतील MPSCच्या, ओके, आजपर्यंत जे विचारलं म्हणजे MPSC मेन्समध्ये हा दुसरा पेपर जो आहे तो कम्प्लीट पॉलिटिक्सवरचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 150 म्हणजे आजपर्यंत समजा 5-6 परीक्षा झाल्या असतील मेनच्या, तर त्याचे जवळपास तुम्हाला एक 750 ते 800 प्रश्न मिळतील पॉलिटिक्सचे. ओके, म्हणजे त्या चॅप्टरवरती कसे प्रश्न पडतील याचा तुम्हाला व्यवस्थित अंदाज येईल आणि म्हणजे तुम्हाला त्या चॅप्टरचा अभ्यास कसा करायचा हे एक्झॅक्टली कळून जाईल. पॉलिटिक्सचे किमान 6 ते 10 प्रश्न पडतात एक्झाममध्ये, अतिशय सोपे असतात. एवढे जरी तुम्ही बुक्स वापरले तरी तुम्हाला बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये चांगले मार्क्स पडू शकतात. ओके, आणि राज्यघटना करताना समजा ह्याचा चालू घडामोडीला टच दिला पाहिजे तुम्हाला. म्हणजे एखादं नवीन कुठलं विधेयक वगैरे आणलं आहे का त्यांनी, ठीक आहे, म्हणजे त्या संदर्भातील किंवा कोणत्या राज्यामध्ये काय झालेलं आहे, कुठले त्यांनी काय एखादं नवीन विधेयक मांडलेलं आहे का, तर ह्या संदर्भातील तुम्हाला राज्यघटनेसंबंधित तुम्हाला बघावं लागेल. ओके, आता पंचायत राजमध्ये झालं, स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये येणार. आता इलेक्शन झालेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्याच्यावरती समजा ह्याच्यामध्ये करंट अफेअर्स तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने हे राज्यघटना करायचं आहे. समजलं? राज्यघटनेला काय करायचं आहे? रंजन कोळंबे वापरायचं आहे, एक स्पेसिमेन ठेवायचं. नंतर युनिखंड 1 सुभाष कश्यप, एम लक्ष्मीकांत, पी बी पाटील आणि बंग. नंतर ज्ञानदीपचं किशोर लोटे प्लस एकनाथ पाटील फर्स्ट करायचा. ओके, म्हणजे बेसिक कवर होऊन जाईल आणि मग तुम्ही किशोर लोटेंच्याकडे वळू शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे राज्यघटनेसाठी तुम्हाला बुक करायचे आहेत. नंतर आहे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेला स्पेसिमेन ठेवा रंजन कोळंबे. ओके, पहिला प्रेफरन्स रंजन कोळंबे द्यायचा. त्याच्यानंतर समजा जे मिस आउट होतात किरण देसलेमधून करा आणि रमेश सिंगांचं एक पुस्तक करा चांगलं. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला हे ज्याच्यामध्ये ह्या दोघांमध्ये जे सापडणार नाही ते तुम्हाला रमेश सिंगमध्ये सापडेल. आणि देसाई भालेरावचे सिलेक्टेड चॅप्टर्स करायचे म्हणजे जे त्यांनी सिलेबसला दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे, म्हणजे राष्ट्र उत्पन्न असेल, दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, बँकिंग असेल, कृषी असेल, ठीक आहे, किंवा अर्थसंकल्प, अर्थपरीक्षा, लेखापरीक्षण असेल, तर हे जे चॅप्टर्स वगैरे ते आहेत ते तुम्हाला कदाचित ह्याच्यामध्ये मिळतात देसाई भालेरावमध्ये. फक्त त्यातून सिलेक्टेड चॅप्टर्स करा म्हणजे जे त्यांनी सिलेबसला आपल्याला विचारलेलं आहे ते फक्त तुम्ही देसाई भालेराव ह्या चॅप्टर्स ह्याच्यातून सगळं पुस्तक हे करायची गरज नाही, फक्त सिलेक्टेड चॅप्टर्स करा. नंतर अर्थसंकल्प आहे, आर्थिक पाहणी अहवाल असतो, याच्यातून सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा नरेंद्र मोदींनी ज्या योजना राबवलेल्या आहेत, ओके, नरेंद्र मोदींनी ज्या योजना सांगितलेल्या असतील, आता इथं काय करायचं, तुम्ही डेली एक योजना ही तुम्ही नोट डाऊन करायची. ओके, दररोज एक योजना तरी तुम्हाला ही केलीच पाहिजे, 1 किंवा 2 मॅक्झिमम. ठीक आहे, यांचे साल, त्याच्यामधील तरतुदी वगैरे, किती तारखेला ते झालं, किती तारखेला योजना लॉन्च केली, हे सगळं तुम्हाला करावं लागेल. डेली एक तरी योजना तुम्ही हे करावीच लागेल तुम्हाला. ओके, तर ही अशा पद्धतीने ही अर्थव्यवस्थेची तुम्हाला तयारी करायची आहे. आणि मेन म्हणजे की पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये या अर्थव्यवस्थेवरती कसे प्रश्न विचारलेले आहेत याची तुम्हाला ही तयारी करता यायला पाहिजे. ओके, तर पहिलं आहे रंजन कोळंबेला प्रेफरन्स तुम्ही द्या. नंतर किरण देसले, रमेश सिंग. ठीक आहे, ही 3 पुस्तकं इम्पॉर्टंट आहेत. नंतर देसाई भालेराव सिलेक्टेड चॅप्टर्स, अर्थसंकल्प,
अर्थसंकल्प असेल, आर्थिक पाहणी असेल आणि नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या योजना असतील किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी डिक्लेअर केलेल्या त्यांच्या योजना असतील, हेच तुम्हाला सगळं अर्थव्यवस्थेमध्ये पाहायचं आहे. ओके. नंतरचा विषय आपला विज्ञान आहे. विज्ञानामध्ये पहिला प्रेफरन्स द्यायचा लुसेंटला. लुसेंट पब्लिकेशनचं पुस्तक चांगलं करायचं, बाय हार्ट करायचं लुसेंटचं पुस्तक. ओके. त्याच्या नोट्स बनवा व्यवस्थित. आणि नंतर आहे अनिल कोलते करा. ओके. अनिल कोलते करण्याआधी एकनाथ पाटीलमधून सायन्स करा आणि प्रकाश गायकवाडच्या ठोकळ्यामधून सायन्स करा. ओके. आणि त्याच्यानंतर मग अनिल कोलतेंच्याकडे तुम्ही वळा. ओके. नंतर हे झालं लुसेंट, अनिल कोलते, एकनाथ पाटील, प्रकाश गायकवाड. नंतर इयत्ता 9वी 10वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक हे चांगलं करायचं, त्याच्या नोट्स व्यवस्थित बनवायच्या. नंतर आहे 11वी 12वीचं बायोलॉजीचं पुस्तक आहे, त्याच्या खालचे जे चॅप्टर्स असतील, चॅप्टरच्या खाली जे क्वेश्चन्स वगैरे असतील ते तुम्ही सॉल्व करायचे. आणि इयत्ता 12वीचं NCERTचं केमिस्ट्रीचं बुक असेल. ओके. त्याच्यामध्ये लास्ट चॅप्टर्स इम्पॉर्टंट आहेत, ते तुम्ही एकदा चॅप्टर्स बघून घ्या, म्हणजे ही विज्ञानाची तयारी तुमची अतिशय चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. हे समजलं विज्ञानाचं कसं करायचं आहे. पहिला लुसेंटला प्रेफरन्स द्यायचा, नंतर अनिल कोलते असेल, एकनाथ पाटील, अनिल कोलते बघण्याआधी एकनाथ पाटीलमधून करा आणि प्रकाश गायकवाडमधून करा, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी. ओके. आणि त्याच्यानंतर मग अनिल कोलतेंच्याकडे वळा. नंतर इयत्ता 9वी 10वी स्टेट बोर्डचं तुम्हाला पुस्तक चांगलं करायचं आहे, 11वी 12वी बायोलॉजीचं पुस्तक चांगलं करायचं आहे आणि इयत्ता 12वीचं NCERTचं केमिस्ट्रीचे लास्ट 4 चॅप्टर्स तुम्हाला बघायचे आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला विज्ञानाची तयारी चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते. नंतर आहे गणित. गणिताला काय करायचं तुम्ही, RS अगरवाल वापरा, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं पुस्तक. याचा फायदा तुम्हाला राज्यसेवेला सुद्धा होईल. किंवा सतीश वशेंचं गणिताचं फास्ट ट्रॅक मॅथमॅटिक्सचं पुस्तक आहे, ते सुद्धा वापरा. किंवा तुम्ही याखेरीज समजा एखादं तुम्ही पुस्तक वापरलं असेल गणितासाठी, तर तेच तुम्ही कंटिन्यू ठेवा पुस्तक, आता याच्यामध्ये काही चेंज करू नका तुम्ही. ओके. तर अशा पद्धतीनं गणिताची तुम्ही चांगली तयारी करू शकता. नंतर आहे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेला काय करायचं आहे, RS अगरवालचं पुस्तक वापरा रिझनिंगसाठी, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल रिझनिंग, RS अगरवाल. नंतर युनिक पब्लिकेशनचं बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे, ते वापरा, पवारांचं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. नंतर सतीश वशेंचं पुस्तक आहे, CSATचं नवीन त्यांनी काढलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पुस्तक याच्यामधून बघू शकता. ठीक आहे. पण मेन थिंग तुम्हाला काय करायचं आहे, गणित आणि बुद्धिमत्ता असेल तर हे जवळपास 15 मार्कला पडतं, फिक्स पडतं. 8 प्रश्न बुद्धिमत्तेवर असतील तर 7 प्रश्न गणितावरती असतील, किंवा ह्याच्या वायसेवरचा कंडिशन असू शकते. तर याच्यामुळं काय करायचं, जे आत्तापर्यंतचे जे पेपर झालेले आहेत PSI ST आणि असिस्टंटचे, ओके, तर त्याच्यामधले कोणत्या चॅप्टरवरती त्यांनी किती भर दिलेलं आहे ते चॅप्टर तुम्ही चांगले करा. याच्यामध्ये समजा गणिताचं वगैरे तुम्हाला टेन्शन येत असेल किंवा गणिताचं वगैरे चांगलं नसेल तुमचं, तर सिलेक्टेड चॅप्टर्स त्यातून करा. ओके. म्हणजे त्या चॅप्टरमधले किमान 50 ते 100 तरी गणित ॲटलीस्ट तुम्ही सॉल्व करून एक्झामला जाऊ शकता. ठीक आहे. बुद्धिमत्तेचं सुद्धा सेम करू शकता. ओके. नंतरचा विषय आपला चालू घडामोडीचा. तर चालू घडामोडीचा विषय वाचताना पहिल्यांदा पेपर्स, इम्पॉर्टंट पेपर्स आहे. प्रेफरन्स फर्स्ट लोकसत्ता, नंतर महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस. ओके. आता इंग्लिश तुम्ही न्यूजपेपर वाचता की नाही ते काय बघा, म्हणजे वाचले असतील तर चांगलीच गोष्ट आहे, पण याला सुद्धा मी सबस्टिट्यूट तुम्हाला सांगू शकतो. ओके. तर पहिल्यांदा आहे लोकसत्ता, नंतर महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस. नंतर योजना आहे लोकराज्य आहे. आता समाधान निमसरकर यांनी लोकराज्य अंतिम सत्य नावाचं एक पुस्तक त्यांनी काढलेलं आहे, ते तुम्ही बघा, म्हणजे वर्षभराचे लोकराज्याचे तुमचे मॅगझिन्स क्लिअर होऊन जातील, समजा तुम्ही घेतले नसतील तर. किंवा हे याची वेबसाईटवरती सुद्धा हे लोकराज्याचे मॅगझिन अवेलेबल आहे. नंतर आहे देवाजादवर, कल्पवृक्ष, किरण गायकवाड आणि अभिनव प्रकाशनचे चालू घडामोडीचे पुस्तक मार्केटमध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे चांगलं वाटतं ते तुम्ही पिकअप करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता ते. नंतर मॅगझिनचा विचार केला तर परिक्रमा आहे, युनिक बुलेटिन आहे, चाणक्य आहे, स्टडी सर्कल आहे. तुम्ही कुठलंही एक मॅगझिन वापरत असाल तर त्या मॅगझिनलाच तुम्ही स्टिक करा, बाकीच्या मॅगझिन वाचायची काही गरज नाही. ओके. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यातून पिकअप करून ते वाचू शकता. ठीक आहे. आणि द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस जर तुम्ही वाचले नसतील तर JKtoday.in नावाची वेबसाईट आहे, JKtoday.in आणि जागरण जोश. ठीक आहे. ह्या जरी 2 वेबसाईट तुम्ही जरी व्यवस्थित वर्षभराच्या जरी वाचल्या, त्यातून समजा नोट्स तुम्ही बनवल्या, तर तुमचं बऱ्यापैकी हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हे कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. तरी चालू घडामोडीसाठी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, योजना, लोकराज्य, देवाजादूर, कल्पवृक्ष, अभिनव प्रकाशन, परिक्रमा, युनिक बुलेटिन, चाणक्य आणि स्टडी सर्कल. ठीक आहे. तर ह्या अशा पद्धतीनं हे चालू घडामोडीची आपल्याला तयारी चांगली करता येऊ शकते. चालू घडामोडीवरतीच तुमची अर्धी प्रिलिम निघायला पाहिजे. ओके. जवळपास 15 ते 20 प्रश्न, हे 15 ते 20 क्वेश्चन तरी हे चालू घडामोडीवरती विचारतात. ठीक आहे. म्हणजे 15 ते 20 म्हणजे इथे मॅक्झिमम तुम्हाला चांगले मार्क्स पडायला पाहिजे. इथे जर तुमचा चांगला स्कोर झाला तर पुढे तुमचे प्रिलिम निघायचे चान्सेस जवळपास वाढत जातात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही बुक लिस्ट आपली आहे. ठीक आहे. तर अजून एकदा तुम्हाला मी सांगतो, इतिहासाला काय करायचं आहे, अनिल कटरे वापरायचं आहे. 11वी महाराष्ट्राचा इतिहास वापरायचा आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट असेल ती बघा. भारताच्या इतिहासाला इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, स्पेक्ट्रम असेल, ग्रोवर असेल, जयसिंगराव पवार असेल. ओके.
भूगोलाला महाराष्ट्राच्या भूगोलाला A.B. सौदी, खतीब, विजय शिंदे. भारताच्या भूगोलाला अनिरुद्ध, माजिद हुसेन. स्टडी सर्कलचं डोळेपुढे. जगाचं भूगोलाला स्टडी सर्कल डोळेपुढे. 11वी-12वी जगाचं भूगोलाला स्टेट बोर्डचं पुस्तक वापरायचं आहे. राज्यघटनेला रंजन कोळंबे वापरा. युनिखंड 1 आपली संसद सुभाष कश्यप. संविधान एम लक्ष्मीकांत, P.B. पाटील बंग असेल. पंचायत राजला किशोर लोटेंचं पुस्तक वाचायचं. अर्थव्यवस्थेला रंजन कोळंबे, किरण देसले भाग 1, रमेश सिंग, देसाई भालेरावचं सिलेक्टेड चॅप्टर्स. अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी अहवाल. विज्ञानला लुसेंट, अनिल कोलते आधी एकनाथ पाटील, प्रकाश गायकवाडमधलं विज्ञान क्लिअर करायचं, मग अनिल कोलते यांच्याकडे वळायचं. इयत्ता 9वी-10वी स्टेट बोर्डचं पुस्तक पहिल्यांदा करायचंच आहे. ओके, याच्या नोट्स बनवा चांगल्या. 11वी-12वी बायोलॉजीचं करायचं. 12वी NCERT लास्ट 4 चॅप्टर्स चांगले करायचे. गणिताला RS अग्रवाल क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं पुस्तक आहे. सतीश वशेंचं किंवा तुम्ही जे वापरत असाल ते त्याचे स्टिक करा, ते सोडवा की आणि पाठीमागचे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून कुठल्या चॅप्टरला वेटेज द्यायचं आहे हे तुम्हाला नक्कीच कळून जाईल. ओके, बुद्धिमत्तेला सेम RS अग्रवाल रिझनिंग वापरा, युनिकचं वापरा, सतीश वशेंचं CSAT वापरा. चालू घडामोडीसाठी लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स सकाळ 3 पेपर्स मस्ट. ओके, याचे नोट्स बनवले असतील तर ते करा. द हिंदू, इंडियन एक्सप्रेस समजा हे केलं नसेल, GKtoday.in, जागरणजोश.com. योजना, लोकराज्य, समाधान निम सरकारांचं लोकराज्य अंतिम सत्य, हे बघा तुम्ही कसं वाटतं तुम्हाला. किंवा हे समजा नंतर लोकराज्य मॅगझिन अवेलेबल आहे साईटवर. देवाचा दोरचं पुस्तक आहे. कल्पवृक्ष किरण गायकवाडचं पुस्तक आहे. अभिनव प्रकाशनचं पुस्तक आहे. ओके, यामधले कुठलंही तुम्हाला जे पुस्तक चांगलं असेल ते पिक करा आणि त्यातून प्रिपरेशन तुम्ही करू शकता. ठीक आहे. नंतर परिक्रमा मॅगझिन आहे, बुलेटिन आहे, चाणक्य आहे, स्टडी सर्कल आहे. जे तुम्ही एक मॅगझिनला स्टिक असाल त्यातून तुम्ही ते करू शकता. ओके, तर अजून समजा तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला नक्कीच कॉल करा. 9175004691 हा माझा नंबर आहे. ओके, डॉक्टर नितीन. आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9689566542. ओके, हा व्हॉट्सअप नंबर आहे. समजा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही crackmpsexam@gmail.com वरती मला मेल करू शकता. ओके, तर अशी बुकलिस्ट आहे की जेणेकरून हे तुमच्याकडे बुकलिस्ट नसतील तर बुकलिस्ट घ्या, लवकरात लवकर चालू करा. 2.5 महिने आहेत, ग्रेट चान्स आहे. ओके, नंतर याच्यानंतर डायरेक्ट तुमची संयुक्त एक्झाम होईल. संयुक्त एक्झामला बसणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढणार आहे, त्याच्यामुळे हा चान्स चांगला आहे. खूप भरपूर जागा आहेत, त्याच्यामुळे ही संधी तुम्ही सोडू नका. ओके, थँक्स फॉर द वॉचिंग अँड ऑल द बेस्ट. सबस्क्राईब माय चॅनल. ओके, बाय.